व्यवस्थित दिसतंय. चला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवार आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण गणिताचे जे महत्वाचे प्रश्न नवोदय या परीक्षेत विचारले जातात त्या सर्व प्रश्न आपण पाहणारच आहोत. त्याचबरोबर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेशनचा पण प्रॉब्लेम असतो. ते कॅल्क्युलेशनचे पण आपण कसे करायचे ते पाहणार आहोत. चला. वेळ न वाया घालवता आपण प्रश्नांना ची सुरुवात करू. पहा, आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून माझ्याकडे मागच्या वर्षीचे बरेचसे प्रश्नपत्रिका आहेत, त्याच्यावर आधारितच मी सर्व पेपर घेणार आहे. ठीक आहे. तर आता मागच्या परीक्षेमध्ये जर पाहिलं आपण तर कोणते कोणते प्रश्न नेहमी विचारले जातात ते जर पाहिलं आपण, इथे जर प्रश्न पाहिला की अवयव मिळतात, अवयव पाडणे किंवा त्याच्यावर आधारित एखादा प्रश्न राहतोच. आता हे अवयव कशाचे पाडले जातात? हे मूळ संख्येचे अवयव. मूळ संख्या आपल्याला माहित असणं गरजेचं. तर आपण एक काम करू, पहिले मूळ संख्येपासूनच सुरुवात करू. मूळ संख्या काय असतात? कारण मूळ संख्येवर एक प्रश्न असतोच, संख्या, आणि मूळ संख्येवर एक प्रश्न आपला हमखास परीक्षेत ठरलेलाच असतो. तर मूळ संख्या ह्या त्या संख्या असतात. आता मूळ संख्या आपल्याला माहिती आहे, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47 ह्या मूळ संख्या आहेत. ह्या मूळ संख्या आहेत. आता ह्या मूळ संख्येपैकी आता आपल्याला माहिती आहे सहमूळ आणि जोडमूळ संख्या कोणत्या आहेत? जोडमूळ संख्या म्हणजे ज्या दोन संख्येतला मूळ संख्येचा फरक 2चा असतो. पहा, इथे या दोघातला फरक 2चा आहे. मग या काय झाल्यात? आपल्या जोडमूळ संख्या झालेली आहे. त्याचप्रमाणे आपण हे जर पाहिलं, या दोघातला फरक 5 आणि 7, त्याचा पण 2चा फरक आहे, त्याच्यामुळे जोडमूळ संख्या झालेली आहे. त्यानंतर आपण इथे बघितलं 11 आणि 13, या दोघातला फरक 2चा आहे, ती पण जोडमूळ संख्येची जोडी झालेली आहे. इथं पाहिलं 19 आणि 17, याचा पण 2चाच फरक आहे, मग ती पण जोडमूळ संख्या झालेली आहे. 29 आणि 31 ही पण जोडमूळ संख्येची जोडी आहे. 41, 43 या दोघांमध्ये पण 2चा फरक आहे, ती पण जोडमूळ संख्येची जोडी आहे. तर अशा प्रकारे आपण जोडमूळ संख्या काय आहेत, कोणत्या आहेत, ते आपण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यावर राहतं. मी 50 पर्यंतच घेतले, तुम्हाला 100 पर्यंत सर्व माहिती आहे. त्याच्यानंतर तुम्हाला असा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारू शकतात. ठीक आहे. सहमूळ म्हणजे ज्याच्यातला सामायिक अवयव आपल्याला काही नसायला पाहिजे, ज्याचा मसावी एक असतो, ज्याचा लसावी एक असतो, मसावी हा एक असतो, त्या सहमूळ संख्या असतात. आता मसावी काढायचा, ज्या संख्येचा मसावी एक येईल ते राहिले सहमूळ. आता इथे परीक्षेमध्ये भरपूर सारे प्रश्न विचारले, ते जर आपण पाहिलं तर मूळ अवयव काढा असं विचारलं जातं. आणि इथे मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 90चे मूळ अवयव आपल्याला विचारले होते. अवयव सर्व प्रकारचे प्रश्न घेणार आहे आपण. तर 90चे मूळ अवयव काढताना आपल्याला फक्त याला मूळ संख्येनेच भाग द्यायचा. मूळ अवयव म्हणजे मूळ संख्येच्या गटानेच भाग द्यायचा. आता पहिले तुम्ही कोणत्याही संख्येने भाग देऊ शकता. इथे याला 2 न भाग जाईल, उत्तर येते 45. याचे अर्धे करायचे. याला पहा, ही आता समसंख्या नसल्यामुळे याला 2 न भाग जाऊ शकत नाही. याला 3 न किंवा 5 न भाग जातो. मग 5 न दिला तरी चालतं. ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 असतो त्याला 5 न भाग जातो. इथं 9 येईल, 9 ला 3 न भाग जातो, 3 येतं, 3 ला 3 न भाग जातं, 1 उत्तर येतं.
चला, तर 90चे हे मूळ अवयव होते काय होते, 2 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 3 हा आपला त्याचा 90चे मूळ अवयव. त्याचप्रमाणे आता आपण अजून प्रश्न पाहू. आता विभाजक जर पाहायचे असेल, विभाजकावर एक प्रश्न येतो. विभाजक, एखाद्या संख्येचे विभाजक कसे काढायचे. तर समजा आपण काही संख्या घेऊ, 40 घेऊ आणि 90 घेऊ. ह्या दोन संख्येचे विभाजक आपण काढू, म्हणजे प्रत्यक्षात आपल्याला समजेल याच्यावर आधारित प्रश्न कसे येणार. 40 चे विभाजक म्हणजे 40 ला कशा कशाने 40 चे विभाजक म्हणजे 40 ला कशा कशाने भाग जातो ते सर्व 40 चे विभाजक असतात. आता आपल्याला माहिती आहे 40 ला 1 न भाग जातो, 1 न प्रत्येक संख्येला भाग जातो. 2 न जातो 40 ला, कारण समसंख्या आहे. 40 ला 3 न भाग जात नाही, त्याच्यामुळं 3 हे 40 चे विभाजक नाहीये. 40 ला 4 न जातो भाग, 5 न जातो, 6 न नाही जात, 6च्या पाड्यात येत नाही, 6 न भाग द्या, बाकीला काहीतरी येते. 8 न जातो, 10 न जातो, त्याच्यानंतर 20 न जातो आणि त्याच्यानंतर 40 न जातो. त्याचप्रमाणे जर आपण 80 चे विभाजक पाहिले, 80 चे विभाजक 90 चे विभाजक पाहू. 90 ला 1 न जातो, 2 न जातो, 3 न जातो, 4 न नाही जात, 4 न नाही जात, 5 न जातो भाग, भाग जायला पाहिजे, निशेष भाग जायला पाहिजे. 6 न जातो, 9 न जातो, 10 न जातो, 15 न जातो, 30 न जातो आणि 45 आणि 90 न जातो. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. इथं जर सर्वात छोटा जर विभाजक विचारला तर तो 1 असतो आणि सर्वात मोठा विभाजक 40 चा काय असणार, 40 असणार. इथे जर पाहिला छोटा विभाजक 1 आहे, सर्वात मोठा विभाजक काय असेल, ती संख्या असते. मग जर इथे प्रश्न विचारला, मागच्या वेळेसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये होता की सर्वात लहान विभाजक कोणता आहे, तर सर्वात लहान विभाजक 1 असतो. सर्वात मोठा विभाजक विचारला तर ती स्वतः संख्या असते. त्याचप्रमाणे जर इथं तुम्ही जर पाहिलं, इथं इथं पाहिलं तर असा पण प्रश्न येऊ शकतात की सामायिक विभाजक 40 चे आणि 90 चे विभाजकाची संख्या किती आहे, त्याच्यातला फरक किती आहे, किंवा सामायिक विभाजक कोणते कोणते आहेत असा. तर फरक जर म्हणला त्यांनी तर याचे विभाजक आहेत 1 2 3 4 5 6 7 8 आहे. त्याचे फरक जर विचारला तर याचे विभाजक आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. मग जर फरक जर विचारला दोघांमधला तर कितीचा फरक आहे, 11 मधून 8 गेले, 3 चा फरक आहे. पण असाही प्रश्न विचारू शकतात की या विभाजकाचा सामायिक विभाजक किती आहे, 40 चे आणि 90 चे एकूण सामायिक विभाजक किती आहे. मग सामायिक विभाजक जर पाहिले तर 1 आहे, इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथं 2 आहे, इथं 5 आहे, इथे 5 आहे, इथं 10 आहे, इथे 10 आहे आणि एवढे 4 सामायिक विभाजक आहेत. पण विभाजक सामायिक असणारे 4 विभाजक आहेत. आता त्याच्यानंतर तुम्हाला फ्रॅक्शनचे प्रश्न येतात, म्हणजे अपूर्णांकाचे प्रश्न येतात. हे झालं विभाजक. अपूर्णांक, पहिले अपूर्णांकावर थोडंसं बेसिक तुम्हाला घेतो, त्याच्यानंतर अपूर्णांकाचे आपण प्रश्न पाहू. अपूर्णांक समजा 1/7 अधिक 2/7 करायचा आहे, त्याच्यानंतर 3/5 आणि 2/7 ह्या दोघांचे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे आहे. तर ते कसे करू पहा. इथं जो छेदस्थानी आहे, जर छेद समान असेल तर अंशाची डायरेक्ट बेरीज करतो, 1 अधिक 2.
पण इथं छेद समान नसेल तर अंशाची डायरेक्ट बेरीज करता येत नाही. मग कसं करायचं याला? मग या दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय करायचा. 3 गुणिले 7 अधिक असेल तर अधिक घ्यायचं, वजा असेल तर वजा घ्यायचं, अधिक 2 गुणिले या दोघांचा गुणाकार करायचा. आणि खाली मग या दोघांचा पण तुम्हाला गुणाकार करावा लागेल. 5 गुणिले 7 ह्या दोघांची बेरीज केली तर 21 येते, ह्या दोघांची बेरीज केली तर 10 येते. या दोघांची गुणाकार केला, सॉरी या दोघांचा गुणाकार केला या दोघांचा, त्याच्यानंतर जर जसं उत्तर आलं आपलं 31/35. ते याच्यावर आधारित आपण थोडेसे प्रश्न पाहू. इथे बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. बेरीज किंवा वजाबाकीवर एक प्रश्न हमखास अपूर्णांकावर विचारला जातो. समजा आपल्याला 3/19 2/19 वजा 1/19 अधिक 5/19 अधिक वजा 4/19 आहे. समजा याला आपण थोडे चेंज करू. 8/19 इतर 3/19 5/19 करू. तिथे इतर जी संख्या चेंज करू 7 करू आपण. एकंदरीत आपला प्रश्न असा आहे 19 आहे आणि याचा सर्वांचा छेद समान आलेला आहे. मागच्या बऱ्याचशा प्रश्नपत्रिकेमध्ये असा प्रश्न आलेला आहे. तर जर तुम्ही असा हा प्रश्न केला तर तुम्हाला याच्यावर आधारित प्रश्नाचं उत्तर येऊ शकते, कारण सगळीकडे छेद समान. मग आता काय करायचं आपण? 3 अधिक 8 5 छेद समान आहे, छेद एकदाच लिहायचं. वजा आहे तर 7 अधिक आहे तर 5 वजा आहे तर 4. आता इथं बेरीज आणि वजाबाकी करताना बरेचसे विद्यार्थी कन्फ्युज होतात. इथं काय करतात, आपल्या लकांची मागणीनुसार बेरीज आहे, इथं बेरीज आणि इथं बेरीज करतील. ते तसं नाही करायचं. 3 अधिक 8 3 8 आणि हे 5 एकत्र घ्यायची धन संख्या आणि ऋण संख्या एकत्र घ्यायच्या. हे चुकवण्याची शक्यता राहते. आता या सर्व धनसंख्येची बेरीज करायची आणि ऋण संख्येची सेपरेट बेरीज करायची. 8 आणि 3 11 11 आणि 5 16 वजा या ऋण संख्येची बेरीज आहे 11/19. मग याची हे केले 11 मधून 16 मधून 11 गेले 5 उरतात (19) आपलं उत्तर राहणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊ आपण याच्यावर आधारित. एक खूप पॉप्युलर असा प्रश्न आहे. 1/2 अधिक 3/4 अधिक 5/8 किंवा 3/8 अधिक किंवा 1/1 घेऊ आपण. चला ठीक आहे. 1/16 ह्या सर्वांची बेरीज करायची आपल्याला. पहा हे जे मी प्रश्न सांगायला त्याच्यामध्ये सर्व इन्क्लुडेड आहे. बऱ्याचशा गोष्टी इन्क्लुडेड आहे. तुम्ही जर याचाच अभ्यास करून गेला तर तुम्हाला बरेचसे मार्क पडण्याची किंवा तुमचं एक काय होऊ शकतं, रिव्हिजन टाईप होऊ शकतं. ठीक आहे. आपल्याकडे लाईव्ह खूप कमी असतात, एकदम व्यवस्थित आपलं मार्गदर्शन असतं. तर आपल्या मित्रांना पण लाईव्ह यायला सांगू शकतात. 1 मिनिटाच्या नंतरच आपण हे प्रश्नाचं उत्तर करू. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. 1 मिनिटाच्या ब्रेक नंतर सुरू करू. चला ह्या प्रश्नाचं उत्तर करायला गेलं तर याचा छेद समान करायचा. याचा छेद आपल्याला इथं 16 आहे. मला याचा छेद समान करण्यासाठी छेदाला आणि अंशाला 8 ने गुणायचं. मग याचं उत्तर होतं 8/16. त्याचप्रमाणे याचा जर छेद 16 करण्यासाठी मी इथे 4 आणि इथे 4 ने गुणलं, मग हे होते 4/16. इथे मला 2 आणि 2 ने गुणलं, इथं 2/16 आणि इथं 1/16 असं माझं उत्तर आहे. आता माझा छेद समान झालेला आहे, त्याच्यामुळे मी अंशाची बेरीज करू शकतो. 8 अधिक 4 अधिक 2 अधिक 1 छेद 16. 8 आणि 4 12 12 14 14 आणि 1 15 15/16 माझं उत्तर
राहणार आहे. तर पुढचा प्रश्न आपण 1-2 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि करूच आपण, कारण फार कमी विद्यार्थी लाईव्ह आहेत आपल्या चॅनेलला. ब्रेक 5 मिनिटाचा घेऊ. 8:05 ला क्लास सुरू. व्हिडिओ मागे जाऊन पहा. व्हिडिओ 8:10 10 मिनिटाचा ब्रेक घेऊ विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, मला पण थोडा आराम भेटेल करायला. तर 10 मिनिटाच्या ब्रेकनं सुरू करू. 8:10 मिनिटाला. साडेसात मुलं पावणे 8 वाजता 7:30 5-10 मिनिट जरा मागे होती का? जास्त कोणीच नाही. सुरुवातपासून